वाल्मिक कराड यांच्या बातम्या का पाहतो म्हणून बीड जिल्ह्यातल्या धारूर गावातल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। अशोक मोहिते असं मारहाण करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव आहे। आता त्याला उपचारासाठी बीडमधून लातूरकडे हलवण्यात आलंय। मारहाण करणारे हे दोघे फरार आहेत। आरोपी कृष्णा आंधळेचे ते मित्र आहेत। संतोष देशमुख हत्येच्या बातम्या पाहतो म्हणून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी अशोक मोहिते या तरुणाला मारहाण केली आणि डोक्याला मार लागलाय। त्यामुळे रक्तस्राव होऊन त्याच्या मेंदूवर सूज आलेली आहे। त्यामुळे आता त्याला शुद्धीवर येण्यासाठी 2 दिवस लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। ही बातमी बीड मध्ये आहे। वाल्मिक कराडच्या बातम्या पाहतो, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून मारहाण करण्यात आली आहे आणि हे मारहाण करणारे तरुण आहेत ते कृष्णा आंधळे या फरार आरोपीचे मित्र आहेत आणि हे मित्र सुद्धा आता फरार झालेले आहेत। हे दोघे जण होते आणि त्याने या तरुणांना मारहाण केलेली आहे। कृष्णा आंधळेचे हे मित्र कृष्णा आंधळे सुद्धा गेल्या सातत्याने 58 दिवस शोध सुरू आहे, मात्र अजूनही तो हाती आलेला नाहीये आणि त्याचबरोबर त्याच्या मित्रांनी मारहाण केलेली आहे। कायद्याचा वचक किंवा कायद्याची भीती यांना वाटत नाही का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। संतोष देशमुख हत्येच्या बातम्या हा तरुण पाहत होता आणि त्यामुळे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी अशोक मोहिते या तरुणाला मारहाण केली आहे। डोक्याला त्याच्या जबर मार लागलाय, रक्तस्राव झालाय, त्यामुळे मेंदूवर सूज आलेली आहे। आता त्याला शुद्धीवर येण्यासाठी आणखी 2 दिवस लागतील असं डॉक्टरांनी सांगितलंय। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आपण थेट जाऊया वैभवकडे। वैभव, ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे। कृष्णा आंधळेचे हे मित्र आहेत ते सुद्धा आता फरार आहे। आधी कृष्णा आंधळे मिळत नाही, आता त्याचे मित्र सुद्धा फरार आहेत। मात्र या घटनेमुळे कायद्याचा कुठली जरब नाहीये, कायद्याची भीती या लोकांना वाटत नाही का असा प्रश्न निर्माण झालाय। नक्कीच आपण जर पाहिलं तर अशोक मोहिते यांची जी तब्येत आहे ती आता खूपच खालावलेली आहे। त्यांना लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांचे नातेवाईक जे आहेत ते प्रचंड घाबरलेले आहेत। ते म्हणतात की पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा संरक्षण द्यावं, कारण जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराला सुद्धा जीवे मारण्याची धमकी सुद्धा येऊ शकते अशी त्यांची धारणा आहे। कारण ते जे आरोपी आहेत ते गुंड प्रवृत्तीचे आहेत। ते काल दिवसभर त्यांनी रील्स व्हायरल केली, त्यानंतर त्यांनी हे व्हिडिओ का पाहतोस म्हणून त्यांना मारहाण केली, त्यानंतर ते गावातून फरार झाले सुद्धा माहिती आहे। आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, ते प्रचंड घाबरलेले आहेत। ते सह्याद्री हॉस्पिटल लातूर या ठिकाणी आहेत। काय सांगाल, काय प्रकार घडला होता? काल दुपारी 2 ते 4च्या दरम्यानमध्ये अशोक मोहिते थांबलेला होता आणि ते मोबाईलवरती वाल्मिक कराड प्रकरणाविषयी असं युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघत होता। तितक्यात अचानक 2 जण आले गावातले, वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप म्हणून, आणि 2 जणांनी, 1 जणांनी कोयत्यानं वार केला आणि 1 जणांनी रॉडनं मारलं आणि तिथून ते शेटाच्या खाली गाडी त्यांचे ते म्हणजे कमी कंटिन्यू त्या पोराच्या हे असते म्हणजे कोयते वगैरे त्यांनी मारलं आणि तिथून ते पसार झाले, पळून गेले। मग आम्ही तिथं आलो तर तिथं कोणच नव्हतं। दुपारचा टाइम असल्यामुळे जास्त गावात कोणी नव्हतं, कमी लोकसंख्या असल्यामुळे तिथं चौकामध्ये कोण नसतंय। मग तिथून त्याला घेऊन दवाखान्यामध्ये आणलं, पण ह्यांची म्हणजे बऱ्याच वेळेस असं गावामध्ये पण दादागिरी करणं, भांडणं करणं असं ह्यांचे प्रकरण असतात। ह्यांच्या विरोधात गावातून कोणीही तक्रार देत नाही, कारण लोक ह्यांना घाबरलेले आहेत आणि भीत आहेत। ह्या प्रकरणामध्ये सुद्धा आता आम्ही तुमच्या समोर लाईव्ह बोलतो, परंतु आम्हाला सुद्धा हिथून झाल्याच्या नंतर धमकी येऊ शकतात की तुम्ही कसं काय आमच्या विरोधात बोलता, असं तसं, म्हणजे इतकी ह्यांची दहशत आहे आणि सगळे लोक घाबरलेले। अक्षरशः गावातून म्हणजे फिरणं सुद्धा मुश्किल झालं आणि ग्रामीण भाग आहे, जास्त कोण असं म्हणजे काही लय मोठा नोकरदार वगैरे नाही किंवा कुठलेच नाही। ग्रामीण भाग असल्यामुळे सगळे शेतातले काम हे करतात आणि प्रत्येक वेळेस माणूस लक्ष ठेवू शकत नाही की आपल्याला कोण आपल्याला पाठलाग करते किंवा काय। तर अचानक त्यांनी हल्ला केला। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करून, आता ते फरार झालेले, त्यांना अटक करून त्यांचा बंदोबस्त करावा। गावातला गाव एकदम म्हणजे एकदम त्यांना वैतागलेलं आहे आणि त्यांनी कधी पण ते आता ह्याच्यातून जर सुटले तर ते डायरेक्ट माणसं मारू शकतात आणि कोणत्या पण माणसाला जीविताला धोका आहे। आम्ही सुद्धा खूप घाबरलेलो आणि सगळं गाव घाबरलेलं आहे। त्याच्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ते प्रचंड घाबरलेले आहेत। आपण चर्चा केली, त्यानंतर डॉक्टर सुद्धा म्हणतात की ते आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत, पण त्यांना कधीही त्यांची शस्त्रक्रिया सुद्धा करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। अनुपमा, ठीक, वैभव, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र जी नातेवाईकांची प्रतिक्रिया अत्यंत दहशतीखाली आहे आणि निश्चितच पोलीस त्यांची दखल घेतील अशी आपण आशा करूया आणि अर्थातच झी24 तास सुद्धा या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील। आणि या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। या घटनेनंतर खासदार संजय राऊत यांनी सुरेश धस यांना टोला लगावलाय। धस यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांपुढे मांडावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। धस यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा, कारण ते बाहुबली मुख्यमंत्री असं धस साहेब म्हणतायत।
मग बाहुबलीने एका सामान्य माणसावर अशा प्रकारे हल्ला झाला असेल, मारहाण झाली असेल, तर ते मारहाण करणारे कोण आहेत हा मुद्दासुद्धा सुरेश धस याने मार्गी लावावा. हा नुसतं वाल्मिक कराडचं भजन करून चालणार नाही. प्रत्येक स्तरावर इथे गुंडगिरी आणि गँगवॉर सुरू आहे. चला.